रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात नाराजी नाट्य समोर आले। माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळ, वरणगाव, रावेरसह यावल या तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत। दरम्यान उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संतोष चौधरी हे देखील नाराज असून संतोष चौधरी हे अपक्ष उमेदवारी दाखल करून बंड करण्याची शक्यता आहे। 3 महिन्यात 3 पक्ष बदलणाऱ्या नवख्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षांतर्गत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून पक्षाने अजून पण उमेदवार बदलावा अशी मागणी करण्यात येते। हम तुम्हारे साथ हैं, संतोष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हमारा खासदार कैसा हो, संतोष भाऊ जैसा हो, अगला खासदार कैसा हो, संतोष भाऊ जैसा। या 3 महिन्यात 3 पक्ष बदलणाऱ्या व्यक्तीला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जी उमेदवारी दिली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला। त्याचं हे मुख्य कारण आहे। आणि संतोष भाऊ चौधरी यांची जी लोकप्रियता होती त्यांना तिकीट जाहीर झाल्याबरोबर जो लोकांमध्ये उत्साह निर्माण झालेला होता त्याच्यावर हे विरजन फिरवण्याचं काम पक्षाकडून करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे सगळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यामुळे हा सामूहिक राजीनामा देण्याचं आज ठरवण्यात आलं।